सायली तिच्या रूममध्ये एका बॅगेत सगळ्या नवीन चांगल्या साड्या भरत असते. इथे खालती प्रिया येते हाक मारत, अस्मिता अस्मिता करत, आणि अस्मिता खालती लिव्हिंग रूममध्येच असते. ती एकदम प्रियाला बघून खुश होते आणि म्हणते की मला माहितीच होतं तू इथे येणार म्हणून आज. तेव्हा प्रिया अस्मिताला विचारते, तुला कसं कळलं मी आज इकडे येणार आहे म्हणून? तेव्हा अस्मिता म्हणते, यात काय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. पूर्णा आजीने प्रतिमा आत्यांना सांगितलं की तुला माफ केलं आहे म्हणून तू इकडे येऊ शकतेस, तर तू दुसऱ्या दिवशी लगेचच इकडे येणार हे माहितीच होतं. त्यात काय एवढं मोठं? इथे प्रियाचं तोंड पडतं. ती म्हणते चल आपल्या रूममध्ये जाऊया, अस्मिता म्हणते, आणि तिकडे गप्पा मारूया. प्रिया म्हणते मी एवढं सगळ्यांना हॅलो करत आले पण इथे कोणीच नाही आहे. तर अस्मिता म्हणते सगळे आपापल्या खोलीमध्ये आहेत ग. ती तन्वीला म्हणते चल माझ्या रूममध्ये जाऊन आपण गप्पा मारूया. ते जातच असतात तेवढ्यातच अर्जुन स्टडीमधनं वरती त्याच्या रूममध्ये जात असतो. तन्वी अर्जुनला थांबवते आणि म्हणते तू चिडलायस का माझ्यावर? अरे मी असं मुद्दामून नाही केलं. तेव्हा अर्जुन एकदम चिडून तिला सांगतो, तू इथे आली आहेस कारण पूर्णाजीने प्रतिमा आत्यांना सांगितलं म्हणून. प्रतिमा आत्याने हात जोडून माफी मागितली तुझ्याबद्दल म्हणून तू इकडे आहेस, पण घरातल्या कोणत्याही मेंबरच्या जवळ जायचं नाहीस. आणि तो रागाने तिथून निघून जातो वर. इथे प्रिया एकदम डचकते. प्रिया म्हणते अस्मिताला, हा असं काय बोलतोय? तर अस्मिता म्हणते जाऊ दे ग, तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते. तेव्हा ते दोघीजणी तिथून निघून अस्मिताच्या रूममध्ये जातात. तन्वी अस्मिताला विचारत असते, या दोघांचं तर भांडण चालू होतं ना, मग तरीही त्या डिवोर्सच्या नोटीसनंतर हे एकत्र कसे? ह्यांच्यामध्ये सगळं चांगलं चालू आहे? तेव्हा अस्मिता लगेचच म्हणते, अरे हो, मला तुला त्या डिवोर्सबद्दलच विचारायचं होतं. आणि इथे तन्वीला एकदम धक्का बसतो. ती विचार करते मी हे कशाला बोलली, आता ही मला याबद्दल बोलत राहणार, असंही ती मनात बोलत असते. तेवढ्यातच अस्मिताला प्रतापचा आवाज येतो. प्रताप अस्मिताला बोलवत असतात आणि ती म्हणते मी आलेच हां, प्रियाला म्हणते, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा प्रिया म्हणते मी सुटले, आता ही आता माझा जीवच घेतला असता. त्या डिवोर्सच्या नोटीसबद्दल माझ्याशी बोलली असती, मला विचारलं असतं, बरं झालं ही गेली म्हणून. इथे ती वाट बघत असते. तेवढ्यातच तिला रविराजचा फोन येतो. ती उचलते तेव्हा समोर प्रतिमा असते फोनवर. तन्वी म्हणते बोला बाबा. तेव्हा प्रतिमा म्हणते मी आहे. तेव्हा तन्वी म्हणते तुझ्याकडे बाबांचा फोन कसा आला आणि तुला फोन लावता येतो, असा कटाक्षाने तिला विचारते. इथे प्रतिमा म्हणते की तुझ्या बाबांना आवडलं नाही आहेस, तू सुभेदारांच्या घरी गेली असते, तिकडेच आहेस ना तू? तर ती म्हणते हो. इथे तन्वी प्रतिमाला सांगतच असते. तेवढ्यातच रविराज फोनवर येतात आणि म्हणतात मला हे अजिबात आवडलं नाही आहेस तू तिकडे गेली असते, कारण तू आतापर्यंत तिकडे जाऊन खूप तमाशे केलेस आणि आता ह्याच्या पुढे काही केलं असतं याद राख म्हणून. तेव्हा तन्वी म्हणते मी काहीच असं करणार नाही हो बाबा, तुम्ही असं का बोलताय? तेवढ्यातच ते रागाने बोलत असतात. तेवढ्यात प्रतिमा रविराजना शांत व्हायला सांगते. तेव्हा रविराज म्हणतात तू लवकरात लवकर इकडे ये, बाकी मला काही ऐकायचं नाही, आणि ते फोन ठेवतात. इथे प्रतिमा त्यांना म्हणते तुम्ही असं चिडताय का? तेव्हा रविराज तिला म्हणतात की तिने जे आधी करून ठेवलं आहे त्याच्यानंतर मला काहीच तिच्याबद्दल विश्वास वाटत नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते तिच्या चुकांची जबाबदारी तिला स्वतःलाच घेऊन दे. तुम्ही किती वेळ तिची काळजी करत बसणार आणि तिला सांभाळत बसणार आहात? इथे रविराजना प्रतिमाचं म्हणणं पटतं. दुसरीकडे महिपत खूप चिडलेला असतो आपल्या माणसांवर. तो फुलबाजा उडवत असतो आणि माणसं समोर उभे असतात. जसे फुलबाजा दिसतात तसंच तो आपल्या माणसांच्या हातात ठेवतो आणि त्यांना तो चटका लागतो. ते म्हणतात अहो माझा हात भाजला, माझा हात भाजला. तेव्हा महिपत त्यांना सांगतो असंच व्हायला पाहिजे तुमच्या बाबतीत. तुम्ही काय एक वसुली धड नीट करू शकत नाही आहात? काय करताय तुम्ही? तुम्हाला तर जाळून फेकलं पाहिजे. इथे साक्षी पण त्याच्याबरोबर उभी असते महिपतच्या बरोबर. साक्षी महिपतला सांगते तुम्ही अर्जुन सुभेदारचा राग यांच्यावर का काढताय म्हणून. ते माणसं तिकडून निघून जातात. तेव्हा महिपत म्हणतो मग काय तुझ्यावर काढायला हवा? हो, खरं तर तुझ्यावरच काढायला हवा. मी इतके खून केले पण एकही डाग माझ्यावर लागला नाही, आणि तू एक खून केला त्या सगळं चिखलात बुडालीस आणि त्याचे शिंतोडे माझ्यावर पण उडलेत. तेव्हा साक्षी पण म्हणते हो माझ्यामुळेच सगळं झालं आहे, मीच सगळं केलं आहे, मला फासावर द्यायला हवं. तेव्हा महिपत म्हणतात हे असं बोलू नको, वास्तू तथास्तू म्हणते, तू खरंच जाशील फासावर. तेव्हा ती एकदम डचकते. तेव्हा महिपत म्हणतात अर्जुन सुभेदारला माहीत नाही आहे मी कोण आहे. एकदा मी पेटलो की काय हालत होते हे आता त्याला कळेलच. तेव्हा साक्षी म्हणते त्या अर्जुन सुभेदारनी हे प्रूफ केलं आहे की मी त्यावेळी तिथे नव्हते म्हणून, ज्या ठिकाणी आपण सांगितलं होतं, आणि त्याने मधुभाऊंनाही आता सोडवलं आहे.
त्यामुळे तो हे सिद्ध करायला पण मागे पुढे बघणार नाही की त्या खुनाच्या जागेवर तिसरी व्यक्ती मीच होती म्हणून. आणि ते दोघं एकदम एक दुसऱ्यांकडे बघतात. इकडे प्रिया बाहेर येते तेव्हा बघते पूर्णा आजी पुस्तक वाचत असते, एकटीच बसलेली असते. तेव्हा ती तिच्याकडे येते आणि तिला मस्का मारायला सुरुवात करते की माझं चुकलं, मला माहिती आहे, मी परत असं करणार नाही. पण पूर्णा आजी पण ठाम आहेत. ते म्हणते प्रतिमासाठी मी तुला या घरात यायची परवानगी दिली आहे, पण तू ज्या चुका केल्यात त्या काही पोटात घालणार नाही आहे मी, त्या सगळ्या मला माहिती आहेत. तेव्हा तन्वी खूप मस्का मारत असते, सांगत असते बघ ना, मी इथे अर्जुनची वाट बघत होते आणि तो चक्क सायलीबरोबर लग्न करून आला, मला कसं वाटलं असेल. ते ती म्हणते पूर्णा आजी हे सगळ्या गोष्टी झाल्यात, आता त्याच उघडून काही फायदा नाही. तेव्हा तन्वी तिची सफाई देत असते, तिची बाजू कशी बरोबर आहे हे सांगत असते. पण पूर्णा आजी काही एक ना दोन, ती काही ऐकत नाही, ती तिला उडवून लावते. तेव्हा तन्वी म्हणते की मी आता अर्जुन आणि सायलीची माफी मागते, मग तू माफ करशीलच ना मला त्यांनी माफ केलं तर. तेव्हा पूर्णा आजी म्हणते तू कितीही माफी मागायचा प्रयत्न कर किंवा तू हा प्रयत्न करत राहा, तुला माफी मिळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत असतात. अर्जुन व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो, तिला अडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही जाऊ नका ना इथून. तेव्हा एकदम ती दचकते आणि त्याच्याकडे बघते. तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊंना इथेच अजून राहून द्या ना. तेव्हा तीही मनात म्हणते मला पण तेच हवं आहे, नाही तर मधुभाऊ गेले तर मी काय करायचं, मलाही जायला लागेल, कारण आपल्या कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने मलाही इथून निघावं लागेल. तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो की तुम्ही मला जे काळजी दाखवता, तुम्ही इथे घरी नसलात की माझी नजर तुम्हाला शोधत असते आणि मी जेवलो नाही तर काळजी वाटते, तुम्ही मला ओरडता, हे सगळं खूप आवडतं मला. आणि अशाच सगळ्या गोष्टी चालू असतात. पण नेमकं माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा तुझं माझ्यावर प्रेम आहे का, या गोष्टी त्यांच्या होत नाहीत. हेच सगळं चालू असतं. तेव्हा सायली पण म्हणते पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटतात, ह्याचा अर्थ तुम्हाला समोरच्याची काळजी आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी वाटतं आहे. आणि अर्जुन बोलायलाच जाणार तेवढ्यातच प्रिया त्यांचा दरवाजा खोलून रूममध्ये येते आणि म्हणते तुम्ही काही बोलत होतात का, मी आले अचानक तेव्हा तुम्ही थांबलात. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघांनाही राग येतो. पण तरी प्रिया आत निघून येते आणि म्हणते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. इथे अर्जुन आणि सायली त्यांना काहीच बोलायचं नसतं तिच्याशी, ते असेच उभे असतात रागाने. तेव्हा प्रिया म्हणते मला तुमची माफी मागायची आहे जे झालं त्याच्याबद्दल. तेव्हा सायली तिला म्हणते तू कितींदा माफी मागणार, तू ह्याच्यापूर्वी पण इतक्यांदा माफी मागितली आहेस आणि इतक्यांदा काही बोलली आहेस आणि केलं आहेस, तुला खरंच कळतं का तू काय बोलतेस ते. प्रिया एकदम चकित होते आणि ती विचारते काय झालं, सायलीला विचारते. तेव्हा सायली म्हणते कारण तुला कळत असतं तर तू परत तीच चूक केली नसती ना, त्याच चुका करते आणि सारखी माफी मागते. ह्याच्या आधी 500,000 वेळा तू माफी मागितली असेल, पण काय परत त्याच चुका करतेस तू. तेव्हा अर्जुन पण सायलीची साथ देतो आणि म्हणतो हे बरोबर आहे. अर्जुन प्रियाला त्या खोलीतून निघून जायला सांगत असतो. तेवढ्यातच खालून अर्जुन सायली असा आवाज येतो आणि सगळेच एकमेकांकडे बघत बसतात आश्चर्य.